नमस्कार मंडळी, आपले घर आपले किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि सकाळची छान अशी मस्त सुरुवात झालेली आहे. तर चला, हे बघा उन्हाळ्याची सुरुवात झालेली कसं कळतं तर पाहू शकता तुम्ही, छान अशा झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत. याचा अर्थ उन्हाळा सुरू झालेला आहे. तर चला, आज जाणार आहोत आपण एका ठिकाणी. तर सकाळचं सर्व काम आवरून वगैरे घेतलं, स्वयंपाक वगैरे बनवला. स्वयंपाक म्हणजे फक्त नाश्त्यासाठी बनवलं. आणि मग मी आणि माझ्या मैत्रिणी तर आम्ही निघलो होतो एका ठिकाणी. तर मी तुम्हाला ते पुढं सांगणारच आहे. मस्त असा छान रिक्षाचा प्रवास करून खूप मजा आली. पाहू शकता, मैत्रिणी संगे जायचं म्हणलं तर एक वेगळीच एनर्जी असते. कारण की आपल्या घरातल्या सर्व कामातून, काम तर रोजच असतं, कामातून एक मोकळा निवांत वेळ मिळाला की एक दिवस मैत्रिणींसंग हा दिवस स्पेंड करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर आम्ही सर्व असा छान असा मस्त प्रवास करून आम्ही पोहोचलो आगडगाव या ठिकाणी. तर पाहू शकता, तर या आहेत सर्व माझ्या मैत्रिणी, माझ्या मुली, आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी पण आहे. तर बघू शकता, तर छान असा इथं बाजारही भरलेला होता. तर बघू शकता तुम्ही, तर सर्व असे छान छान शोच्या वस्तू वगैरे, गाय वस्त्रांच्या मूर्त्या वगैरे छान अशा विकायला होत्या. तर बघू शकता तुम्ही, आणि आम्ही हार वगैरे घेतलं आणि मग चाललो होतो दर्शनाला. तर एवढी काही जास्त गर्दी नव्हती, बऱ्यापैकी होती पण एकदम जास्तही नव्हती. तर दर्शनाच्या रांगेमध्ये उभा राहिलो, तर बघू शकता, आणि मस्त छान असं दर्शन घेतलं. तर ही होती इथलची गर्दी, तर पाहू शकता तुम्ही. आणि मस्त असं दर्शन झालं, आणि दर्शनानंतर मग जायचं होतं इथलचा प्रसाद घ्यायला. तर जास्त असं काही शूट करता आलेलं नाही, कारण इथे शूटची परवानगी एवढी काही जास्त अशी नव्हती. त्याच्यामुळं जसं शक्य होईल तसं शूट घेतलेलं आहे मी. मंदिरामध्ये शूटची परवानगी नव्हती, त्यामुळे मंदिरातलं काही घेता आलं नाही. आणि हा आहे इथला देवाचा घोडा. तर हा घोडा दुपारी आरती चालू झाली की घोडा नाचतो. तर बघू शकता तुम्ही, हे आहेत सर्व आगडगावचे आजचे अन्नदाते होते. तर त्यांचा छान असा सत्कार वगैरे करून मग प्रसादाचा कार्यक्रम सुरू होणार होता. त्याच्या आधी ही होती आरती. आरतीच्या वेळेस खूप छान असं मस्त प्रसन्न वाटलं, आणि मग आम्ही प्रसादाच्या ठिकाणी गेलो. तर बघू शकता, छान अशी मस्त आमटी, भाकरी, भात, ठेचा आणि गोड शिरा होता. तर मस्त प्रसाद असा घेतला, आणि ते छान हिरवागार भाजीपाला पण होता. बघू शकता, मुळे वगैरे. मी आणि माझ्या मैत्रिणींनी इथे थोडीशी खरेदी केली, भाजीपालाही घेतला, आणि मग निघालो परतीच्या प्रवासाला. तर हे पिवळं सोनं होतं. तर तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच ओळखताल की पिवळं सोनं म्हणजे काय आहे हे. तर हो, हा आहे गहू, जो की वाळलेला आहे आणि आता काढायला आलेला आहे. तर पाहू शकता, मस्त असा प्रवास आमचा पुन्हा सुरू झाला परतीचा. घरी जायला निघालो, आणि घरी जाऊनही आणखीन एका ठिकाणी जायचं होतं संध्याकाळी. तर रामनवमी असल्यामुळे आम्ही आलो होतो राम मंदिरामध्ये, जे की आमच्या घराच्या जवळ आहे. तर बघू शकता, छान असं संध्याकाळचं मस्त प्रसन्न वातावरण होतं, आणि मंदिराचंही छान डेकोरेशन केलेलं होतं. बघू शकता तुम्ही. तर इथे माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं फोटोशूट करायचं होतं. तर बघू शकता, हा छोटासा आमचा श्रीराम, याचं नावही श्रीराम आहे. आणि मस्त असा मस्त असे बालरूपातील श्रीराम पाहू शकता. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करत चला. चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय, आणि श्री स्वामी समर्थ.